पुढच्या बातम्यांकडे आपण वळतोय। एसीबीची नोटीस मिळालेले ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांच्या पापाचा घडा भरल्याचं विधान आमदार रवी राणांनी केलंय। यावर आमदार नितीन देशमुख यांनी राणांना सडेतोड उत्तर दिलं। आमदार रवी राणांच्या विधानावर बोलताना आमदार नितीन देशमुखांची जीभ घसरली। वडनेरा मतदारसंघाची जबाबदारी पक्षप्रमुखांना मागणार आणि त्यातून त्याला धडाही शिकवणार असं म्हणत आमदार नितीन देशमुखांनी राणांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्याचे संकेत दिलेले आहेत। तर त्याला प्रत्युत्तर देताना रवी राणांनी फडफड करणारा दिवा असल्याचं म्हटलेलं। असं आहे, त्यांच्या पापाचा घडा भरलेला आहे। जे उद्धव ठाकरेंनी पाप केलं ते त्यांच्यासोबत राहणाऱ्यांना भोगावं लागेल। जर पापाचा घडा भरलेला आहे, जे चुकीचं काम करतील, हे कायद्याचं राज्य आहे। हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या खऱ्या अर्थानं नियम आणि कायदा पाळणारं राज्य असल्यामुळं जे उद्धव ठाकरेच्या पापाच्या घडामध्ये सामील आहे त्यांना नोटिसा पण येईल, कारवाई पण होईल आणि जेलमध्ये जावं लागेल। नितीन देशमुख हा बायकोच्या भरोश्यावर राजकारण करणारा माणूस नाही। जे लोक बायकोच्या भरोश्यावर राजकारण करतात त्याचा पापाचा घडा भरत असते। ज्या रवी राणांनी त्यांना त्याची जन्मभूमी कोणती आहे हे त्यांनाही माहीत नाही, त्याची पैदाश ही कुठली आहे हे बी त्यांना माहीत नाही। त्या तिथल्या मराठी माणसांनी त्यांना मोठं केलं, तोच मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। जे काही वक्तव्य करताय माझ्या विरोधात ते आता बिना तेलाचे दिवे आहे। तो बिना तेलाचे दिवे आहे, ते फळफळ करत असतात, म्हणून ते फळफळ करतेकडे मी लक्ष देत नाही। 3 लोकच, संजय राऊत, अनिल परब आणि आदित्य ठाकरे एवढेच लोक फक्त उद्धव ठाकरेसोबत राहतील। हे फळफळ करणारे सगळे येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेजवळ जमा होईल। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवारांवर निशाणा साधला। अजित पवार किस छाड़ की पत्ती है म्हणत त्यांनी इंदिरा गांधींच्या पराभवाची आठवण करून दिली। पवार कुटुंबियांना बारामतीत जाऊन उत्तर देणार असल्याचं आव्हान पडळकरांनी पवारांना दिलं। दुसरीकडे शरद पवारांवर त्यांनी निशाणा साधला। पवार कुटुंबांना मी पुरून उरलेलो आहे आणि त्यांना मी सोळू की पळू करून सोडलेलं आहे। त्यामुळं अजित पवार निरुत्तर आहेत। ते आता हे काय बोलतात, त्यांच्याकडे उत्तर राहिलं नाही। त्यामुळं मी त्यांना योग्य उत्तर बारामतीत जाऊन देईन। मी काय इथं देणार नाही, पण त्यांना योग्य उत्तर मी देईन। मी राज्यभरामध्ये त्यांना त्यांचं सरकार असतानाही सोळू की पळू करून सोडलं होतं। आज आमची सत्ता असताना सुद्धा मी लोकांच्या मध्ये जातोय, लोकांना जागरूक करतोय। त्यांच्याबरोबर जी लोक गैरसमजानं बरोबर होती त्यांना बाजूला करतोय। त्यामुळे हे पवार कुटुंब असं बावचळल्यासारखं करतंय। तर परमेश्वराकडे मी प्रार्थना करेन की त्यांचं आरोग्य चांगलं असावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, 100 वर्षापर्यंत त्यांना आयुष्य लाभावं अशी मी प्रार्थना करेन। आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काम करतोय त्यांना ते पाहता यावं, म्हणून 100 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळावं अशी मी प्रार्थना बिरोबाच्या चरणी करतो।